जय श्री कृष्ण मित्रांनो. यशस्वी तोच होतो जो आपल्या वेळेची कदर करतो. ज्यांना यश मिळवायचे असते ते आपला वेळ इतर कोणत्याही गोष्टीत वाया घालवत नाहीत. जे वेळेसोबत चालतात त्यांच्या मागे संपूर्ण जग चालते. चांगल्यापासून उत्कृष्ट होण्यासाठी स्वतःच्या कमतरतांवर काम करणे खूप गरजेचे आहे. ज्यांचे उद्देश मजबूत असतात ते फक्त आपल्या ध्येयासाठी काम करतात. अपयशावर जर मेहनतीचा रंग चढला तर ते यशात बदलते. यशस्वी माणसाची कथा देखील तीच असते. फक्त लिहिण्याची पद्धत वेगळी असते. गर्दीचा भाग तर सगळेच होतात, पण गर्दीचे कारण बना. तुमचे यश फक्त तुमच्यामुळेच थांबलेले आहे. जो माणूस स्वतःशी प्रामाणिक असतो त्याला यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. जे आपल्या ध्येयाशी तडजोड करत नाहीत तेच शेवटी लक्ष गाठतात. तुम्ही ते करा जे तुमच्यापेक्षा चांगले कोणी करू शकत नाही. स्वतःच्या कमतरता सुधारण्याचा प्रयत्न करणारा माणूसच जगाच्या शिखरावर पोहोचतो. जग सगळ्यांना खाली खेचण्याचा प्रयत्न करते. मेंदू वेगवान असो वा नसो, मेहनत वेगवान असली पाहिजे. प्रत्येक यशाच्या मागे मोठी मेहनत दडलेली असते. जर काही मिळवायचे असेल तर स्वतःला नेहमी सांगा, उठा. तर असे उठा की उंचीला देखील अभिमान वाटावा. वाका तर असे वाका की भक्तीलाही अभिमान वाटावा. तुम्ही या पृथ्वीवर भूमिका निभवायला आला आहात. असे काही करून जा की पृथ्वीही तुमचा आदर्श देईल. संघर्ष वडिलांकडून शिका, संस्कार आईकडून शिका, बाकी सगळे जग शिकवतेच. संधी आणि सौंदर्य यांच्यात एकच साम्य आहे. उशीर करणारे दोन्ही गमावतात. कोणाच्या वाईट काळात त्याचा हात धरा, त्याला आधार द्या आणि धैर्य द्या. कारण वाईट वेळ निघून जाईल, पण तो माणूस आयुष्यभर तुम्हाला आशीर्वाद देईल. जेव्हा समजत नाही काय करावे, तेव्हा थोडा वेळ थांबा आणि स्वतःसोबत वेळ घाला. पण इतका वेळही घेऊ नका की तुमची स्वप्ने स्वप्नच राहून जातील. जर कठोर मेहनत तुमचे शस्त्र असेल, तर यश तुमचा गुलाम होईल. वाईट सवयी वेळेत बदलल्या नाहीत, तर त्या तुमचा वेळ बदलतात. आपली सर्वात मोठी कमजोरी म्हणजे हार मानणे. यशस्वी होण्याचा सर्वात खात्रीशीर मार्ग म्हणजे अजून एकदा प्रयत्न करणे. स्वतःवर विश्वास ठेवा. देवदूत शोधत बसू नका. पक्ष्यांकडे नकाशे नसतात, तरी ते आपला मार्ग शोधतात. प्रत्येक आनंदाला आनंद समजू नका. प्रत्येक दुःखाला दुःख समजू नका. या जगात जगायचे असेल तर स्वतःला कोणापेक्षा कमी समजू नका. जीवनात नेहमी एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुम्ही वेळ वाया घालत नाही आहात. तुम्ही तुमचे जीवन वाया घालत आहात. आज वेळेची थट्टा केली तर उद्या वेळ तुमच्या जीवनाची थट्टा करेल. जमिनी महाग झाल्या म्हणून लोकांनी मनात जागा देणेच बंद केले. लोक बदलत नाहीत, फक्त त्यांची आवड बदलते किंवा त्यांना तुमच्यापेक्षा अधिक आवडणारा कोणीतरी सापडतो. जिथे तुमच्या नाराजीची किंमत नाही, तिथे नाराज होणे सोडा. आपण माफ वारंवार करू शकतो, पण विश्वास फक्त एकदाच ठेवतो. तुम्हाला काय करायचे आहे हे ठरवायला वेळ लावू नका. नाहीतर वेळ ठरवेल तुमच्यासाठी काय करायचे आहे. तक्रार तिथेच होते जिथे विश्वास नसतो. जेव्हा तुम्हाला वाटते की तुम्ही कोणाच्या आयुष्यात फक्त ओझे आहात, तेव्हा शांतपणे त्यांच्या आयुष्यातून बाहेर पडा. कारण प्रेम दुरावा सहन करू शकते, पण अपमान कधीच नाही. अनुभव सांगतो, मेहनत सवय झाली तर यश लक्ष बनते. सर्वात जास्त दुःख आपल्याच लोकांच्या परकेपणामुळे होते. स्वतःला तयार करा आणि प्रत्येक गोष्ट मनावर घेणे थांबवा. लहान विचारसरणी असलेला माणूस स्वतःही पुढे जात नाही आणि
इतरांनाही पुढे जाऊ देत नाही. मनाने श्रीमंत असाल तर लोक सायकलवरही आनंद साजरा करतात, नाहीतर गाड्यांमध्येही लोक रडताना दिसतात. अनेकदा प्रेमातून द्वेष तेव्हा निर्माण होतो जेव्हा कोणी खूप प्रेम करून फसवणूक करतो. जर काही करायचे असेल तर गर्दीपासून वेगळे चला. गर्दी धैर्य देते पण ओळख हिरावून घेते. तो काळ गेला जेव्हा आम्हाला तुमची गरज होती. आता तुम्ही आमचे आयुष्य जरी झालात तरी स्वीकारणार नाही. विश्वास काचेसारखा असतो. कितीही जपला तरी शेवटी तुटतो. माणूसच माणसाचा मार्ग अडवतो. मांजरी तर उगाच बदनाम आहेत. मेहनत असो वा द्वेष दोन्ही मोजून करा. कारण अति केल्यास फक्त वेदना मिळतात. कोणी विश्वास तोडला तर मनापासून त्याचे आभार माना. कारण तेच शिकवतात की विश्वास विचारपूर्वक ठेवावा. ज्यांनी स्वतः हरून तुम्हाला जिंकवले त्यांच्या डोळ्यात कधीही अश्रू आणू नका. लोकांना खुश करत तुमचे आयुष्य निघून जाईल, पण तुम्ही त्यांना कधीच पूर्णपणे संतुष्ट करू शकणार नाहीत. म्हणून स्वतःसाठी आणि आपल्या आनंदासाठी जगायला सुरुवात करा. कोणाच्या मागे धावत जाऊन स्वतःची किंमत कमी करू नका. जो तुमचा आहे तो कुठेही जाणार नाही. जो मार्ग तुमचा नाही ते लक्ष्यही तुमचे नसते. नाते टिकवायचे असेल तर चांगल्या गोष्टी बोला आणि संपवायचे असेल तर सत्य बोला. कधी-कधी नवे लोक जुन्यांपेक्षा अधिक निष्ठावान ठरतात. आजकाल लोक मनाने नव्हे तर गरजेनुसार नाती जोडतात. लोकांनी काही दिले तर त्याची आठवण करून देतातही. देवा, फक्त तुझीच भीती आहे, कारण तुझ्याकडून कधी टोमणे मिळत नाहीत. प्रेम करायला काही क्षण लागतात, पण दुखापत झाल्यावर विसरायला संपूर्ण आयुष्य लागते. जे लोक नाती कपड्यांसारखी बदलतात, ते कधीच कुणाचे होत नाहीत. माणसाला कशाचा अभिमान आहे माहीत नाही, कारण शेवटच्या प्रवासासाठीही तो इतरांवर अवलंबून असतो. समाधान गरिबीला श्रीमंत बनवते आणि असमाधान श्रीमंतीलाही गरीब बनवते. प्रेम करायचे असेल तर अशा व्यक्तीवर करा जी तुम्हाला सोडून जाण्यातही थकून जाईल. अपयशात काही चुकीचे नाही, पण यशासाठी प्रयत्न न करणे नक्कीच चुकीचे आहे. 97% लोक आयुष्यात लवकर हार मानतात आणि तेच 3% लोकांसाठी काम करतात, जे कधी हार मानत नाहीत. वाट पाहू नका. जीवन तुम्ही विचार करता त्यापेक्षा खूप वेगाने पुढे जात आहे. इमानदारी हा सर्वात महागडा गुण आहे. स्वस्थ लोकांकडून त्याची अपेक्षा ठेवू नका. कोणी म्हणाले की तू एकटा आहेस. आरशात बघ, जगातील सर्वात ताकदवान माणूस तुझ्या समोर उभा आहे. इकडे-तिकडे प्रयत्न करण्यापेक्षा एका ध्येयावर लक्ष केंद्रित करून मेहनत करा. यश नक्की मिळेल. पक्ष्यांना एक दिवस त्यांचे लक्ष्य मिळते, कारण त्यांच्या पंखांमध्ये दम असतो. ज्यांच्या कलेत ताकद असते, ते लोक अनेकदा शांत असतात. आज जर तू मार्ग तयार केला आहेस, तर उद्या लक्ष्यही मिळेल. हिम्मतीने केलेला प्रयत्न एक दिवस नक्कीच फळ देईल. सकाळी लवकर 3च गोष्टी उठतात: आई, मेहनत आणि मजबुरी. आपले जीवन इतके उजळ करा की तुमची ओळख करून देताना लोकांना अभिमान वाटेल. जो खरोखर काही मिळवू इच्छितो तो शेवटच्या श्वासापर्यंत लढतो. काळ बदलण्याची तयारी सुरू झाली आहे. ज्याचा संघर्ष सुरू आहे, विजय त्याचाच होईल. धैर्य म्हणजे भीती नसणे नाही, तर भीतीपेक्षा महत्त्वाचे काहीतरी आहे. नशीब आणि मेहनत यांच्यात इतकाच फरक आहे. नशीब एक दिवस थांबते, पण मेहनत कधीच थांबत नाही. जर सामना बरोबरीचा असेल, तर शस्त्रांची संख्या मोजली जात नाही. शिकार भ्याड लोक करतात, शूर लोक लढतात. विश्वास ठेवा, माझ्यात एक अशी ताकद आहे, जी कुणातही नाही. इच्छा इतकीच आहे की नशीब साथ देत असेल इच्छा इतकीच आहे की
नशीब साथ देत नसेल तरी माझे धैर्य उंच असावे. नशीब नेहमी धाडसी लोकांची साथ देते. माझी खोली इतकी आहे की जर तुम्ही मला समजून घेण्याचा प्रयत्न केला तर त्यात तुम्हीच बुडून जाल. यशाची ओळख करून देणारी कोणतीही वेगळी ओळख नसते. यश हे मेहनत आणि जिद्दीवर मोहित असते. जीवन समजून घेणे खूप कठीण आहे. कोणी स्वप्नांसाठी आपल्यांपासून दूर राहतो, तर कोणी आपल्यांसाठी स्वप्नांपासून दूर राहतो. घसरलात तरी या आशेवर राहू नका, की कोणी तुम्हाला उचलून घेईल. या विचाराने की कोणी तुम्हाला वाचवेल. कारण अडचणीत बहुतेक लोक फक्त तमाशा बघतात. आपले दुःख विचारपूर्वक शेअर करा, कारण या जगात सहानुभूती कमी आणि डोकेदुखी जास्त मिळते. कितीही चांगले नाते जपले तरी लोक आपली औकात दाखवतात. माणसाची आर्थिक स्थिती कितीही चांगली असली तरी जीवनाचा खरा आनंद घ्यायचा असेल तर त्याची मानसिक स्थिती चांगली असणे आवश्यक आहे. फक्त व्यक्ती म्हणून नाही, तर व्यक्तिमत्व म्हणून जगा. कारण व्यक्ती एक दिवस निघून जाते, पण व्यक्तिमत्व कायम राहते. ज्याचं तुमच्याकडे आहे त्यावर लक्ष द्या, जे नाही त्यावर नाही. वेळ असतानाच आपल्या स्वप्नांसाठी काम करा, नाहीतर नंतर मजबुरीने आयुष्यभर दुसऱ्याची नोकरी करून कुटुंब चालवावे लागेल. जर परिस्थितींवर तुमची पकड मजबूत असेल, तर कितीही टीका करणारे असले तरी ते तुमचे काहीही बिघडवू शकत नाहीत. माणूस खाली बसून संपत्ती मोजतो. काल इतकी होती, आज वाढली. पण वरचा देव हसतो आणि माणसाचे श्वास मोजतो. काल इतके होते, आज कमी झाले. प्रश्न विचारणारे खूप मिळतात, पण काही न विचारता काळजी घेणारे नशिबाने मिळतात. जो तुमच्या शब्दांची किंमत करत नाही, त्याच्यासमोर शांत राहणेच योग्य आहे. जे मनातून उतरले ते कुठे गेले याचा काही फरक पडत नाही. कोणताही प्रवास कधीच संपत नाही किंवा मार्ग बदलतो किंवा नातं संपवतो. चांगले तेवढेच बना की मूर्ख वाटू नये. गरजेच्या वेळी तेच लोक उपयोगी पडतात, ज्यांचा आपण विचारही केला नसतो. तुम्ही अस्वस्थ आहात कारण तुम्ही अनावश्यक गोष्टींच्या मागे लागलेले आहात. ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्यांची चिंता करून काहीच फायदा नाही. जीवनाचा आनंद आपल्या पद्धतीने घ्या. लोकांना खुश करण्याच्या नादात सिंहालाही सर्कसमध्ये नाचावे लागते. दुःख खूप आहे, पण ते उघड होऊ देऊ नका. हसा, पण तमाशा होऊ देऊ नका. नशिबापुढे झुकणारा नाही. थकलो आहे, पण थांबणार नाही. प्रत्येक छोट्या गोष्टीत स्वतःला गुंतवू नका. उत्तर देण्याचा हक्क वेळेलाही द्या. मन चंचल असते आणि त्यात सतत इच्छा निर्माण होत असतात. त्या योग्यही असू शकतात आणि अयोग्यही. अशा वेळी इच्छांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. विचारपूर्वक इच्छांचे मूल्यांकन करूनच त्यांची पूर्तता करण्यासाठी पाऊल उचलले पाहिजे. तेव्हाच जीवनात यश मिळते. आपल्याला इच्छांचे गुलाम बनायचे नाही, तर इच्छांना आपला गुलाम बनवायचे आहे. शोधायचे असेल तर समाधान स्वतःमध्येच आहे. इतरांमध्ये फक्त गुंतागुंत मिळते. काही नाती आयुष्यभराच्या कैदेसारखी असतात, जिथे जामीन देऊनही सुटका होत नाही. जो एकदा नजरेतून उतरतो तो जिवंत असो वा मेला, काही फरक पडत नाही. मूर्खांकडून कौतुक ऐकण्यापेक्षा शहाण्या माणसाची ओरड ऐकणे अधिक चांगले असते. तुम्ही बदललात तर आम्हीही पूर्वीसारखे राहिलो नाही. वेळ आली की जीवापेक्षा प्रिय असलेले लोकही साथ सोडून जातात. मी शांत राहणे निवडले आहे, कारण मी खूप काही ऐकले आहे. ज्याच्यासाठी तुम्ही नेहमी उपलब्ध असतात, तो माणूस कधीच तुमची किंमत समजत नाही. मित्रांनो, आता श्रीकृष्ण यांचे काही असे विचार जाणून घेऊया, जे तुमचे जीवन बदलू शकतात. महाभारतात युद्धाच्या वेळी कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर भगवान श्रीकृष्ण यांनी अर्जुनाला जो उपदेश दिला, त्याच उपदेशांचे संकलन म्हणजे श्रीमद भगवद्गीता होय. हे उपदेश प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात आहेत. अर्जुन अनेक प्रश्नांमध्ये अडकलेला होता आणि श्रीकृष्ण
त्याला त्या प्रश्नांची उत्तरे देत या संभ्रमातून बाहेर काढतात. मित्रांनो, भगवद्गीता आजच्या युगातही माणसाला समस्यांमधून बाहेर काढून कर्मयोगी जीवन जगण्याची प्रेरणा देते. ही ग्रंथरूपी महासागर आहे, जो निराश मनाला आशेने भरून टाकतो. जसे श्रीकृष्ण यांनी अर्जुनाची निराशा दूर करून त्याला युद्धासाठी प्रेरित केले, आजच्या धावपळीच्या जीवनात मन आणि आत्म्याला शांत ठेवायचे असेल, तर श्रीमद भगवद्गीता यासारखा दुसरा मार्ग नाही. कर्म करा, पण फळाची अपेक्षा करू नका. भगवद्गीतेमधील प्रत्येक अध्याय ज्ञानाने भरलेला आहे, पण तिसरा अध्याय जो कर्मयोग म्हणून ओळखला जातो, सर्वात मौल्यवान आहे. या अध्यायात श्रीकृष्ण सांगतात की मनुष्य कर्माच्या बंधनात अडकलेला आहे. आपण एक क्षणही कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. झोपेत असताना देखील आपले मन कार्यरत असते. माणूस कर्म न करता राहू शकत नाही, पण जीवनात प्रगती करायची असेल तर त्याने निष्काम भावनेने कर्म करत राहिले पाहिजे. बहुतेक लोक काम करताना हा विचार करतात की यातून मला भविष्यात काही फायदा होईल का? पण श्रीकृष्ण सांगतात की फळाची इच्छा माणसाला इंद्रियांच्या अधीन करते. म्हणूनच आपल्याला कर्मयोग या तत्वाचा स्वीकार करायला हवा. म्हणजे फळाची अपेक्षा न करता कर्म करणे. याचा एक मोठा फायदा असा आहे की जेव्हा आपण फळाची चिंता करत नाही, तेव्हा आपण आपल्या कामावर अधिक लक्ष केंद्रित करू शकतो. आणि जर तुम्ही कामावर पूर्ण लक्ष दिले, तर फळ तर आपोआप मिळेलच. पण जर तुम्ही सतत फळाचाच विचार करत राहिलात, तर काम नीट होणार नाही. आणि जर योग्य कर्म केले नाही, तर योग्य फळ कसे मिळेल? म्हणून कर्म करत राहा आणि फळाची अपेक्षा सोडा. तुमच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे आपोआप मिळतील. जे लोक लढाईपासून घाबरतात, ते नष्ट होतात. श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितले आहे की जीवन एक उत्सव आहे, संघर्ष नाही. जर तुम्ही जीवनाला संघर्ष समजाल, तर ते नक्कीच संघर्षमय होईल. तरीही जीवनातील काही प्रसंगांमध्ये माणसाने लढण्यासाठी नेहमी तयार असले पाहिजे. जो लढायला शिकत नाही, त्याच्यावर युद्ध लादले जाते किंवा तो सर्वात आधी हरतो. त्याच्या जीवनातच जास्त संघर्ष येतो. महाभारतामध्ये पांडवांना ही गोष्ट श्रीकृष्णांनी शिकवली होती. पांडवांना आपल्या नातलगांशी आणि भावांशी युद्ध करायचे नव्हते, पण श्रीकृष्ण यांनी सांगितले, जेव्हा एखाद्या समस्येचे शांततेने समाधान होत नाही, तेव्हा युद्ध हाच एकमेव पर्याय उरतो. भ्याड लोक युद्धापासून पळ काढतात, म्हणून आपले हक्क मिळवण्यासाठी कधी-कधी लढावे लागते. जो माणूस नेहमी लढण्यासाठी तयार असतो, त्याच्यावर कधीही जबरदस्तीने युद्ध लादले जात नाही. श्रीकृष्ण यांनी सांगितलेली आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काम, क्रोध आणि लोभ हे नरकाचे 3 दरवाजे आहेत. भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायातील 21व्या श्लोकामध्ये हे स्पष्ट केले आहे. जेव्हा माणूस आपल्या कर्माच्या फळाची इच्छा करतो, तेव्हा त्याच्या मनात काम निर्माण होते. हेच काम माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. कारण ते आगीसारखे सतत जळत राहते. माणूस कितीही इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, तरी त्या कधीच पूर्ण समाधान देत नाहीत. आणि जेव्हा इच्छा पूर्ण होत नाहीत, तेव्हा क्रोध निर्माण होतो. क्रोधाच्या भरात माणूस चुका करतो आणि स्वतःलाच खाली खेचतो. काम निर्माण होण्यामागे लोभही एक कारण आहे. जर माणूस त्याच्याकडे जे आहे त्यात समाधान मानला आणि आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवले, तर तो काम या शत्रूवर विजय मिळवू शकतो. म्हणूनच जीवनात सर्वप्रथम समाधान ठेवणे आवश्यक आहे. श्रीकृष्ण यांनी गीतेमध्ये अनेक वेळा काम विषयी सांगितले आहे. 3ऱ्या अध्यायातील 40व्या श्लोकात ते म्हणतात की इंद्रिये आणि मन हे काम निर्माण होण्याचे स्थान आहे. म्हणून जर या कामरूपी शत्रूवर विजय मिळवायचा असेल, तर आपल्या इंद्रियांना नियंत्रणात ठेवायला शिका आणि त्यांना परमेश्वराच्या मार्गावर लावा. या जगात शेवटी काही टिकत असेल, तर ते फक्त मानवता आहे.
माणूस जन्माला येतो तेव्हा रिकाम्या हाताने येतो आणि मृत्यूनंतरही रिकाम्या हातानेच जातो. त्यांच्यासोबत काहीही जात नाही. तुमच्याकडे आज जे काहीही आहे, पैसा, नाव, पद, ते तुमच्या आधी कोणाकडे तरी होते आणि तुमच्यानंतर दुसऱ्या कोणाच्याकडे तरी जाणार आहे. आज तुम्ही ज्या जागेवर आहात, उद्या कोणी दुसरा असेल. हा सृष्टीचा नियम आहे आणि भगवद्गीता ही एक मोठी शिकवण आहे. जर बदल हा या जगाचा नियम आहे, तर एक गोष्ट मात्र कायम राहते, ती म्हणजे मानवता. म्हणून सर्वप्रथम एक चांगला माणूस बना. प्रत्येक माणूस हा त्या परमात्म्याचा अंश आहे आणि आपण सगळे त्यांच्याशी जोडलेले आहोत. आपली आत्मा कधीच चुकीची नसते, पण शरीराच्या सुखासाठी आपण अनेकदा चुकीचे कर्म करतो आणि त्याचा परिणामही चुकीचाच होतो. आज आपल्याजवळ जे काही आहे, आपले प्रेम, नाती, पैसा किंवा नाव, ते एक ना एक दिवस आपल्यापासून दूर जाणार किंवा हिरावले जाणार आहे. मित्रांनो, हाच सृष्टीचा नियम आहे. म्हणून कोणत्याही गोष्टीचा अहंकार करू नका आणि प्रत्येक व्यक्तीशी आदराने वागा. जीवनात यशस्वी व्हायचे असेल, तर बुद्धी आणि विवेक वापरून त्या संधी ओळखायला हव्यात आणि धैर्याने सतत प्रयत्न करत राहिले पाहिजे. यश नक्की मिळते. काही जण सांगतात की लोक काय म्हणतील याची काळजी करू नका. लोकांचे कामच बोलणे आहे. पण जगातील सर्वात मोठे प्रेरणादाते म्हणजे श्रीकृष्ण. महाभारतामध्ये जेव्हा अर्जुन म्हणतो, हे माधव, हे माझे नातेवाईक गुरु आहेत, मी त्यांना मारू शकत नाही, मी युद्ध करणार नाही, तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात, हे पार्थ, मनातील ही दुर्बलता सोड, ही नपुंसकता स्वीकारू नकोस. उठ, शस्त्र उचल आणि युद्ध कर. कारण जर तू या रणभूमीवर येऊनही युद्ध नाही केले, तर लोक तुला युगानुयुगे भ्याड आणि भित्रा म्हणतील. म्हणून श्रीकृष्ण येथे अर्जुनाला सांगत आहेत, की जर तू युद्ध करणार नाहीस, तर लोक तुला भ्याड म्हणतील. यावरून तुम्ही स्वतः समजू शकता की लोक काय म्हणतील याची काही प्रमाणात काळजी घेतली पाहिजे. कारण जर माणसाला लोकांच्या टीकेची भीतीच नसली, तर तो चुकीचे आणि अनैतिक काम करण्यापूर्वी विचार करणार नाही. म्हणून एक दोन लोक काही चुकीचे बोलले तर दुर्लक्ष करा. पण जर सगळेच लोक तुम्हाला चुकीचे म्हणत असतील, तर लोकांचे कामच बोलणे आहे असे न म्हणता स्वतःमध्ये डोकावून बघा. चूक कुठे होते ते ओळखा. विचारसरणीमुळेच काही लोक मालक बनतात आणि काही नोकर राहतात. टाळाटाळ करणारे नाही, तर कृती करणारे लोकच पुढे जातात. जो वेळेनुसार स्वतःला बदलतो, तोच जगालाही बदलू शकतो. प्रत्येक जण आयुष्यात हरतो, पण जिंकतो तोच जो त्यातून शिकतो. जिंकणाऱ्यांमध्ये आणि हारणाऱ्यांमध्ये फक्त इतकाच फरक असतो. हरलेल्यांनी हार मानली आणि जिंकलेल्यांनी हार मानली नाही. जो आज काम करतो, तोच उद्या राज्य करतो. स्वतःवर अभिमान वाटेपर्यंत काम करत राहा. ज्यांना स्वतःवर विश्वास असतो, त्यांच्यापासून भीतीलाही भीती वाटते. या जगात तुम्हाला सर्व काही मिळू शकते, फक्त ते मिळवण्याची जिद्द हवी. जो स्वतःला नीट ओळखतो, त्याला इतरांकडून काही सिद्ध करून घेण्याची गरज नसते. तुमच्यात जिंकण्याची पूर्ण क्षमता आहे. फक्त प्रयत्न करून बघा. खरे युद्ध स्वतःशीच असावे. जो माणूस जिद्दी असतो, त्याच्यासाठी प्रत्येक लक्ष सोपे होते. श्रीकृष्ण म्हणतात, आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मार्ग स्वतः तयार करा. कोणाची वाट बघत बसू नका. असे काहीतरी करा की वेळ आणि परिस्थितीही तुमच्या समोर झुकतील. काहीतरी मिळणारे लोक कोणाची वाट बघत नाहीत. ते फक्त आपल्या मार्गावर निघून जातात. आपले जीवन सायकल चालवण्यासारखे आहे. संतुलन राखण्यासाठी चालत राहावे लागते. नेहमी आनंदात गुंतवणूक करा.
जितका आनंद गोळा कराल तितकेच चांगले वाटेल. आयुष्यात नेहमी आनंदाचे कारण मिळेलच असे नाही, पण तुमचे हसू इतरांच्या आनंदाचे कारण होऊ शकते. प्रत्येक दिवस चांगला नसतो, पण प्रत्येक दिवशी काहीतरी चांगले असते. तुमचे जीवन कितीही कठीण असले तरी दररोज सकाळी देवाचे आभार माना की तुमच्याकडे अजून जीवन आहे. इतरांना छोट्या छोट्या मदती करत राहा. कधी-कधी हीच मदत त्यांच्या मनात मोठी जागा निर्माण करते. जेव्हा आपण फक्त विचार करत बसतो, तेव्हा भीती वाटते. पण जेव्हा आपण कृती करतो, तेव्हा ती दूर होते. तुमचे लक्ष लहान असले तरी तुमचा संकल्प मोठा ठेवा. ज्याच्यात आत्मविश्वास असतो, तो इतरांचाही विश्वास जिंकतो. जर काहीतरी वेगळे करायचे असेल, तर मन आणि मेंदू यांच्यात संघर्ष होणे स्वाभाविक आहे. संघर्ष जितका कठीण, तितकी विजयाची चमक मोठी असते. माणूस आपल्या कर्मांनी महान बनतो, जन्माने नाही. असं काहीतरी करा की तुम्हाला स्वतःवर अभिमान वाटेल. जे जमिनीपासून उंचावतात, त्यांचेच नाव आकाशापर्यंत पोहोचते. यशस्वी होण्यासाठी तयार राहणे खूप महत्त्वाचे आहे. इतिहास लिहिण्यासाठी पेन नाही, तर हिंमत लागते. यशस्वी तोच जो स्वतःशी तडजोड करत नाही. आयुष्यात काम असे करा की जीवन सोपे नाही, तर महान बनेल. यश तुमच्या विचारा इतकेच मोठे असते. स्वतःच्या प्रगतीत इतका वेळ घाला की इतरांची निंदा करण्यासाठी वेळच उरणार नाही. वेळेनुसार बदला किंवा वेळ बदलायला शिका. अडचणींना दोष देऊ नका. कोणत्याही परिस्थितीत पुढे जाणे शिका. ज्यांनी म्हटले होते, तुझ्याने होणार नाही, त्या प्रत्येक आवाजाला शांत करा. मेहनत करा, संयम ठेवा, विश्वास ठेवा. जे तुमचे आहे ते तुम्हाला मिळणारच. श्रीकृष्ण म्हणतात, मोती कधीच किनाऱ्यावर येत नाहीत. त्यांना मिळवण्यासाठी समुद्रात उतरावे लागते. जर तुम्हाला असे काही मिळवायचे असेल, जे तुम्ही कधी मिळवले नाही, तर तुम्हाला असे काही करावे लागेल, जे तुम्ही कधी केलेले नाही. जर तुम्ही सकारात्मक विचार आणि बोलणे ठेवले, तर तुम्हाला सर्व काही सकारात्मक दिसू लागेल. आपल्या मनाला प्रत्येक परिस्थितीत चांगले पाहण्याची सवय लावा. स्वतःच्या प्रगतीसाठी सतत प्रयत्न करत राहा. स्वतःला अधपतनाकडून जाऊ देऊ नका. कारण माणूस स्वतःच स्वतःचा मित्र आणि शत्रू असतो. मित्रांनो, हा व्हिडिओ इथंच संपतो. आशा आहे की तुम्हाला या व्हिडिओमधून खूप काही शिकायला मिळाले. जर तुम्हाला आमचा हा ज्ञानवर्धक व्हिडिओ आवडला असेल, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉन देखील ऑन करा, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळतील. लवकरच नवीन व्हिडिओसह भेटू. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय श्रीकृष्ण.